सिटी न्यूज कार्यालयात अमरावती जिल्ह्यातील राजुरा परिसरातील एका शेतकऱ्याने आपली आपबीती सांगत कैलाश गिरुळकर नामक व्यक्ती याच्या शेतात बेकायदेशीरपणे अतिक्रमण करीत असल्याची बतावणी केली होती। हे वृत्त सिटी न्यूजवर संबंधित शेतकऱ्याची प्रतिक्रिया घेत प्रकाशित करण्यात आलं। या वृत्ताचा मागोवा घेण्यासाठी सिटी न्यूजचे प्रतिनिधी प्रत्यक्ष राजुरा येथील त्या शेतकऱ्याच्या शेतात गेले असता या गोष्टीची पडताळणी जेव्हा केली तेव्हा असं लक्षात आलं की संबंधित शेत कैलाश गिरुळकर यांना विकलेच नाही। हा सर्व प्रकरणाशी कैलाश गिरुळकर यांचा कुठलाही संबंध नाही आणि संबंधित शेतकऱ्याला वाढीव दराने हे शेत कैलाश गिरुळकर यांना विकायची इच्छा आहे, मात्र तो वाढीव दर त्यांना मिळत नसल्यामुळे हा मार्ग त्यांनी स्वीकारला। सिटी न्यूजच्या बातमीचा वापर करून संबंधित शेतकऱ्याने आपला डाव यशस्वी करण्याचा प्रयत्न केला, मात्र सिटी न्यूज या वृत्ताच्या माध्यमातून हे स्पष्ट करते की या सर्व प्रकरणाशी कैलाश गिरुळकर यांचा कुठलाही संबंध नाही। अशा कुठल्याही प्रकारची तक्रार सिटी न्यूजला आल्यानंतर सिटी न्यूज दोन्ही बाजूंची पडताळणी करतो, दोन्ही बाजू चॅनलवर दाखवण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून कुणासोबतच अन्याय होणार नाही। नाण्याच्या दोन बाजू तपासणं हा लोकशाहीच्या नियमामध्ये येतं आणि तेच आम्ही करण्याचा प्रयत्न केला। नाण्याची दुसरी बाजू बघितली असता हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे असं निष्पन्न झालं। शत्रुघ्न दामोप्पा नांदेडकर काहीच आपल्याच परिवारातल्या नागरिकांनी आपलेच आरोप आहे, भाऊबंदकीच आहे आपली, असं काही दुसरे नाही आहे। फक्त एवढंच आहे का समजा हा रस्ता सार्वजनिक आहे, हा पार्श्वमधून आलेला रस्ता आहे। आता हे कंपाऊंड भरला, आता मी लेआउट टाकलाय समजा, आता लेआउट टाकलं तर हे लेआउट याच्यातले काही प्लॉट गेलेले आहे, आता ह्या वावराला रस्ता नसून हे लेआउट आले पैसे वापस मागवा। आपलं असं म्हणणं आहे भाऊबंदकीत का बा 5 फूट तुम्ही का 5 फूट मिळू द्या, शासनाने जे कसा आहे रस्ता थांबवता येत नाही, तर बावनकुळे साहेबांना काढलाच आहे। याच्यात कैलाश गिरुळकरचं काही घेणं झालं नाही। त्याचा असा आरोप आहे की तुम्ही कैलाश गिरुळकरला आरोप हा कोणी कोणावर करू शकते, बरोबर नाही? आम्ही तुम्हाला स्पष्टीकरण विचाराल बरोबर आहे। आरोप हा तोंडाला काही हे नसते। विकलं नाही, मी माझ्या नावानं चलान भरलेली आहे, रस्ता जे जे डॉक्युमेंट आहे पूर्ण ओके आहे, माझ्याच नावानं आहे, सातबारा माझ्या नावानं आहे, लेआउटची परमिशन माझ्याच नावानं आहे, मालक मीच आहे। माझ्या 13 नाव होते, 13 पैकी 13 ने विश्वास दाखवला, मी एकटाच आहे। आता तिच्यात जर आता माझे पैसे नाही लोकांना वापस मागितले तर जवळ रस्ता मोकळा होणार नाही, तेवढे मला विकता येणार नाही, बरोबर? मग आता पर्याय व्यवस्था काय आहे? माझ्यापाशी तहसीलदाराचे आदेश आहे, मी तहसीलदारावर जिंकलेला आहे, मी नियमाने पोलीस रिपोर्ट दिला, त्यानं माझ्या दिला, मी त्याचा दिला, दोघांवर गुन्हे दाखल झाले, बायकायदा पोलीस आले, पोलिसांनी आपल्याला सहकार्य केलं, दोन्ही पार्टीला समजून सांगितलं, मला पोलीस स्टेशनला बोलावलं, भाऊबंदकी आहे वादिवाद करू नका, आपण थांबून गेलो। त्याच्यानंतर मी काही कारवाई केली नाही, पुन्हा येणं काय आता ते तुमच्या पैसे आले, तुमच्यापासून कुठं कागद अजून काय केले, मग मला आलं। आता माझ्या तर रोजीरोटीचा सवाल 38 एकरात कास्तकारी होत नाही 38 गुंठ्यात, येणं तर याचं होते 7-8 एकर पहिले विकून टाकलं, आता सारे का 8 एकराचा 38 गुंठ्यात काढणार आहे का हे? अरे भाऊबंदकी आहे, भाऊबंदकी बाकी काही नाही, त्याचा काही वाटेवत नाही असून तुम्ही म्हणाल तसं, पण ते मला सहकार्य म्या सह्या दिल्या नसत्यात मोजणी झाली नसती, म्या भाऊबंदकीत सह्या दिल्या ना तेही नाही दिल्या, पण म्या जर सही दिली नसते टप्पा पडला नसता, पण म्या सहीसाठी थांबवलं का त्याला विचारा। जेव्हा जेव्हा म्हटलं तेव्हा तेव्हा त्याच्या मागत धावत गेलो मी, ते तरी माझ्यापाशी म्या मिटिंग घ्यायला हे कंपाऊंड भरलं तर एवढंच म्हटलं का आता घरी आपण मिटिंग घेऊ, फक्त थोडासा रस्ता मोकळा करतात, ते माझ्या घरापर्यंत आले, मी तर 4दा त्याच्या घरी मिटिंगला गेलो, तर ते नाही आले मला सहकार्य करायला। अशी भाऊबंदकी काय कामाची? हे दुश्मन नाही आहे की नाही? आखरी सध्या सौदा हो काय आम्हाला एकामेकासाठी भाऊबंदकीत धावत, ते दुसरा परगावाला धावत नसतं। म्हणजे एकूण आपण जर बघितलं तर आपले 3 हिस्से आपल्या परिवारातले एवढं पारखी आहे, 38 आरचे 3 पडलेले होते। याचा पहिला हिस्सा आपण तो तिकडला बघित आहात, हा कंपाऊंड दिसते ना, कंपाऊंडच्या त्या पलीकडे जर बघितलं तर तो हिस्सा त्यांच्या भाऊबंदकीचाच आहे, आणि हा दुसरा प्लॉट आपण जर एकंदरीत बघितलं तर हा प्लॉट सध्या यांच्या मालकीचा आहे, ज्यामध्ये त्यांनी सध्या प्लॉटचं सिस्टीम बनवल्याचं चित्र आपल्याला दिसून येतं। याचं आता प्रकरण कोर्टात वगैरे प्रकरण चालू आहे का? तहसीलदाराकडे चालू आहे आपल्याला। आता यांचं म्हणणं असं आहे की गिरुळकरचे काही व्यक्ती नियम गिरुळकरचं काही घेणं देणंच नाही, आपल्यासोबत संबंधच नाही, काही संबंध नाही। कैलाश गिरुळकरनं ते वावर घेतला, त्याची खरेदी झाली, बरोबर। आता तिथे म्हणते त्याच्यावर अतिक्रमण, ते अतिक्रमण त्याचा प्रॉब्लेम आहे, ते झालं असेल तर तो ज्याचं शेत आहे तो कंप्लेंट करून, आपण हे म्हणत आहे मी इकडे आहे, मी त्या वावराची कंप्लेंट करू शकत नाही अतिक्रमण झालं म्हणून, पण मी नाही आहे तिथं, मी कशी कंप्लेंट करणार? तो मालक करून आहे। या रस्त्याचं नेमकं आता काय? आता रस्त्याचं एवढंच आहे का आता माझ्यापाशी आदेश आहे, मी त्याचे पोलीस आले त्याला अजूनही प्रेमाने म्हणून 5 फूट तुम्ही का 5 फूट नसन देत तर फक्त रस्ता मोकळा करून द्या,
म्हणजे इथपर्यंत वावराचं समजा हे आकडीचा गोटा इथपर्यंत रस्ता मोकळा पाहिजे. हाय किती जागा ते समजा असं 1000 फूट असं नाही. बरोबर. आता 1000 फुटाचे 5 करोड मागून राहिला तर पुतण्या नाही. आता कोणी दिन काय 5 करोड त्यानंच म्हटलं त्या दिवशी पोलीस आले त्या दिवशी देता काय म्हणे 5 करोड. आता कोणी 5 करोड चित्रा चौकात धावली इथं जंगलात 5 करोड दिन काय कोणी काही मानाला पटलं पाहिजे असंच हे असते. नाण्याच्या दोन्ही बाजू बघितल्याशिवाय न्याय होत नाही आणि हेच सिटी न्यूज नेहमी करतं. या प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते की फक्त आरोप करून कुणालाही बदनाम करणं सोपं असतं, पण सिटी न्यूजने प्रत्यक्ष शेतात जाऊन दुसरी बाजू बघितली आणि कैलास गिरुळकर यांना या प्रकरणाशी काहीही संबंध नाही हे स्पष्ट झालं. आमचं काम आहे सत्य समोर आणणं, पण कुणावरही अन्याय होणार नाही याचीही दक्षता घेणं.